नमस्कार माऊली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. माऊलीचं अगाध नाव मुखावरती घेतल्यानंतर परमात्मिक आनंद जो काही काळजाला मिळतो त्या आनंदाच्या माध्यमातून कीर्तनाच्या रूपातून तुमच्यापर्यंत दररोज नवनवीन कीर्तन पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे विठू माऊली तू माऊली जगाची हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, विठू माऊली तू माऊली जगाची या चॅनलच्या माध्यमातून दररोज संध्याकाळी 6 वाजता आम्ही नवनवीन कीर्तन टाकून तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. माऊलीच्या सेवेसाठी आज या कीर्तनाच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना जाऊन खरं मंदिरात कीर्तन ऐकता येत नसल्यामुळे हे डिजिटल माध्यमातून आम्ही साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवनवीन कीर्तन ऐकायला मिळतील. मित्रांनो, आजचा कीर्तनाचा विषय आहे तो म्हणजे परोपकार. परोपकार हेच जीवन. खरं आहे ना मंडळी? आपल्या आधी, स्वतःच्या आधी आपण दुसऱ्याचा विचार करणं हा कुठेतरी एक गुणधर्म, तो माणसाला लाभला, माणसाच्या स्थायी लाभला, तोच तो परोपकार. खरं आहे ना मंडळी? एक वाक्य तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. खरं आहे मंडळी? देवालाही तीच गोष्ट आवडते जो सर्वांचा विचार करतो, आपल्या आधी जो सगळ्यांसाठी विचार करतो, सगळ्यांसाठी आपल्याला काय करता येईल, एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक समाज प्रमुख म्हणून, एक देश प्रमुख म्हणून, एक राज्य प्रमुख म्हणून तुम्ही इतरांसाठी काय करू शकता ह्या गोष्टीवरती नेहमी कल द्या. शाळेपासूनच आपल्याला ही लहानपणापासून गोष्ट शिकवली जाते की आपल्यासोबतच आपण इतरांचा विकास कसा करू शकू. आपला एखादा विषय उत्तम असेल, एखाद्या विषयामध्ये आपल्याला अगाध ज्ञान प्राप्त असेल, तर त्या ज्ञानाद्वारे आपण फक्त आपल्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणे हे लाईफचं उद्दिष्ट नाही, आयुष्याचं उद्दिष्ट नाही. तर एखादा विद्यार्थी, एखादा मित्र, एखादा शिक्षक, एखादा शिष्य तुमच्या शाळेमधला ज्याला तो विषय तेवढ्या चांगल्या पद्धतीने नाही जमत आहे त्याला तो शिकवणं. कारण कुठेतरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एखाद्याला शिकवल्यानंतर जी गोष्ट असते जी आपण आपल्या मेंदूमध्ये राहते ती कायमची राहिलेली असते मंडळी. त्यामुळे शिक्षक कधी गणित विसरत नाहीत, कधी उदाहरणं विसरत नाहीत, कधी कविता विसरत नाहीत, कारण ते इतरांना शिकवत असतात. तसंच मंडळी, आपल्या आधी तर तुम्ही दुसऱ्याचा विचार केला तर ती परमात्मिक आनंद आणि परमात्मिक शक्ती कुठेतरी तुमच्या प्रगतीचा एक मार्गक्रमण करत असते. कारण त्याला माहिती असते जो स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करतो त्याच्या मागे मी कायम देव म्हणून उभा राहिला आहे. मंडळी, आज या कोरोनाच्या काळामध्ये लोकांवरती इतकी आघात संकट आली आहेत. या आघात संकटांना कालच एक सुखद बातमी आली, तुम्हाला कदाचित सोशल मीडियाद्वारे किंवा वृत्तपत्राद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. मानश्री रतनजी टाटा यांची, की टाटा स्टील ह्या त्यांच्या कंपनीमध्ये त्यांनी एक खूप छान असं एक आपण इनिशिएटिव्ह ज्याला म्हणतो, एक सुधारणा म्हणतो, ती सुधारणा केली. ती सुधारणा अशी आहे मंडळी की एखादा फ्रंटलाईन वर्कर, आज या कोरोनाच्या काळात त्यांच्या ज्या कंपन्या चालू आहेत टाटा स्टीलच्या, त्यातला एखादा फ्रंटलाईन वर्कर ह्याचा कोरोनामुळे जर मृत्यू झाला तर त्या मृत्यू झाल्यानंतर पुढची 60 वर्ष जोपर्यंत त्याची नोकरी होती तोपर्यंत त्याचा पूर्ण पगार त्याच्या परिवाराला दिला जाईल. त्याच्या मुलांचं शिक्षण पूर्णपणे मोफत केलं जाईल. त्यांचा राहण्या-खाण्याचा खर्च केला जाईल. मंडळी, ह्यालाच परोपकार म्हणतात मंडळी. ह्याला देव माणसाचं जे रूप आपल्या भारत देशाला लाभलं, मानश्री रतन टाटा यांच्यासाठी खरंच मुखातून आशीर्वाद निघतात की कुठेतरी लोकांचा विचार करतात कुठेतरी. आणि अशीच लोक मंडळी मोठी होत असतात. कारण फक्त आणि फक्त मी माझा स्वार्थ विचार केला, जास्तीत जास्त पैसा अडका मी माझ्याकडे जमा केला म्हणून माणूस मोठा होत नाही. माणूस कदाचित श्रीमंत होईल, पण श्रीमंत माणूस आणि मोठा माणूस यांच्यामध्ये जमीन आसमानाची तफावत असते. आणि असा मोठा माणूस होणार ज्याला लोकांचे आशीर्वाद, तुम्ही जेवढं लोकांसाठी करता मंडळी तेवढे आशीर्वाद तुम्हाला ते मिळत असतात. आणि माणसाला दुसऱ्याच्या मिळालेल्या आशीर्वादातून जी त्याची प्रगती होते ती कुठल्या काशी विश्वेश्वराला जाऊन होणार नाही मंडळी. ही साधी गोष्ट लक्षात घ्या. श्री रतनजी टाटा यांनी जे उदाहरण सुरू केलं, त्यांनी थोडक्यात हे केलं की एखादा माणूस जर कोरोनामुळे मरत असेल, त्याचं दुःखद निधन होत असेल, तर त्याचा परिवार जो रस्त्यावरती येत होता त्या रस्त्यावर येणाऱ्या परिवाराची काळजी पूर्णपणे त्यांनी घेतली. त्यांना शिक्षण दिली, ते शिक्षण देण्याचा पण घेतला, त्यांना राहण्या-खाण्याचा पण दिला, त्यांना पैसे दिले, जेणेकरून त्या माणसाचा पगार जो आहे तो वयाच्या शेवटच्या वर्षापर्यंत जिथं तो काम करत होता तेवढ्या वर्षाचा त्यांना पगार दिला, जेणेकरून त्यांनी एका परिवाराची जबाबदारी उचलली. मंडळी, अशा लाखो परिवाराची जबाबदारी, जे काही मृत्यू झाले असेल दुःखद आहे ती गोष्ट, पण टाटा स्टीलचे ज्या काही एम्प्लॉईजचे दुःखद निधन झाले असेल त्यांची त्यांनी जबाबदारी घेतली. असा परोपकार, अशी भावना की माझ्याकडे आहे, माझ्याकडे खूप आहे, ते मी माझ्याकडे ठेवावं, माझं खाऊन मी फक्त माझं बघावं, हा कुठेतरी स्वार्थभाव त्या माणसाच्या मनात नाही. एक परोपकाराची जाणीव त्यांनी सुद्धा करून दिली, दुसऱ्यांना करून दिली. आता विचार करा मंडळी, ज्या इतर कंपन्या आहेत त्यांचे मालक आहेत त्यांच्यासाठी जणू काही त्यांनी आदर्शच घालून दिला. मी ह्या कंपन्यांच्या, आता इतर कंपन्यांच्या मालकाला दोष देत नाहीये मंडळी, पण त्यांनी हा विचार करायला हवा. आता कदाचित ते नुकसानीत असतील, आता कदाचित त्यांना तेवढं उत्पादन मिळत नसेल, आता कदाचित त्यांचं प्रॉफिट होत नसेल, आता कदाचित त्यांना कंपनी चालवणं मुश्किल झालं असेल, पण त्यांनी ही गोष्ट विसरता कामा नये. टाटा स्टीलच्या मालकांनीही त्यांनी हीच गोष्ट सांगितली की तुम्ही ही गोष्ट विसरू नका की ज्यावेळी सगळं चांगलं चालत होतं त्यावेळी ती लोक होती म्हणून तुम्ही प्रॉफिट अर्न करत होतात. त्यावेळी तुम्ही प्रॉफिट जे केलात ते त्यांच्यामुळे केलात, मग आज दुःखाच्या काळात त्यांना सोडून कसं चालेल? खरं आहे ना मंडळी? आई वडील उद्या जर नाकारते झाले, त्यांनी कमवते बंद झाले, पण आई वडिलांना आपण घरातनं बाहेर काढत नाही ना मंडळी. खरं आहे ना मंडळी?
परंतु आपल्यातले असे कित्येक लोक आहेत मंडळी ज्यांना ही उदाहरणं पटणार नाहीत. अहो, कारण ज्याने गाय जोपर्यंत दुभती होती तोपर्यंत तिला गोठ्यात बांधून ठेवली, त्याची पूजा केली, आणि ज्या दिवशी ती गाय दूध द्यायची बंद झाली त्यावेळी ती गाय विकून टाकली. अशा माणसांना ही उदाहरण नाही समजणार मंडळी. त्यामुळे स्वतःच्या काळजावरती हात ठेवा आणि नेहमी विचार करा, अहो त्या गायीने आपल्या वासराचं दूध आपल्या आचळात साठवून ते तुमच्या मुलांसाठी दिलं, आणि ते तुम्ही तुमच्या मुलांच्याही पोटात न घालता विकून खाताय, त्याचा पैसा कमवला, त्या गायीच्या जीवावरती तुम्ही श्रीमंत झालात, दूध अडका मिळवला, तुमच्या मुलांना दूध पाणी मिळालं, घर तुमचं सुख समृद्धीने गोकुळ झालं, आणि अशाच गायीला ज्या दिवशी ते दूध देणं बंद झाली त्या तुम्ही विकून टाकलं मंडळी. मग तुमच्यात परोपकाराचा तरी आहे का मंडळी? याची जरा आत्मनिर्भरता करा मंडळी. दुसरंच एक उदाहरण मंडळी, जिओ, रिलायन्स जिओ. त्या रिलायन्स जिओच्या मुकेश अंबानींनी त्यांनीही हे सगळं बघितलं. करोनाच्या काळामध्ये लोकांना शक्य नाही, रिचार्ज करणं शक्य नाही. काही अशी लोक आहेत ज्यांना मोबाईलने रिचार्ज करता येत नाही, ती घराबाहेर पडू शकत नाहीत. अशा लोकांची कॉलिंग बंद झाली होती, त्यांना संपर्क करणं मुश्किल झालं होतं, कारण आजच्या काळामध्ये मोबाईल हे एकमेव संपर्काचं साधन आहे. म्हणून त्यांनी आपल्या आशीर्वाद रूपी आपल्याला काय करता येईल, आपला परोपकाराचा काय त्यांच्यात जाणीव आहे, तर त्याच्या नजरेने त्यांनी एक नवीन हे काढलं की तुम्ही कोणताही जर रिचार्ज केलात, तुम्ही या गोष्टींची माहिती आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून भापक कथा सांगत नाही मंडळी. जे सत्य आहे ते सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवावं, विज्ञानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवाव्यात, हेच या चॅनलचं माध्यमाचं उद्दिष्ट आहे. त्यांनी हे केलं की लोकांना मुफ्तमध्ये अराउंड काहीतरी 300 मिनिट तुम्हाला मिळालेले आहेत, आणि जे तुम्ही छोटे रिचार्ज असतात 15 रुपये, 19 रुपये, 35 रुपये, त्या रिचार्जची जी व्हॅलिडिटी होती ती 3 महिन्याची होती, सॉरी जी 28 दिवसांची होती त्यांनी 56 दिवसावरती केली, जेणेकरून लोकांनी एकदा केलेला रिचार्ज जास्तीत जास्त वेळ त्यांच्याकडे राहावा. त्यांच्याकडे मिनिमम त्यांनी रिचार्ज करो किंवा नको करो, त्यांना कमीत कमी दिवसाला काहीतरी 10 मिनिटं तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही याची माहिती वृत्तपत्रामधून घेऊ शकता, ऑनलाईनही माध्यमातून माहिती काढू शकता. एक 10 मिनिटाचा तुम्हाला कॉलिंग रिचार्ज दिला की इमर्जन्सीला ज्याच्याकडे पैसेच नसतील, बॅलन्सच नसतील, त्याला निदान इमर्जन्सीला समोरच्याला मिस कॉल देण्याएवढं तरी बॅलन्स द्यावा, ही त्यांची विद्वत्ता. एवढं तरी त्यांनी केलं मंडळी. मग मला एक सांगा की इतकी मोठी लोक, त्यांनाही कळत आहेत, त्यांच्यावरती आज संकट येतात, त्यांच्याही कित्येक कंपन्या बंद आहेत, त्यांचे कित्येक कामगार आहेत, त्यांना पगार द्यायचे आहेत, असं असतानाही त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थाचा आणि स्वयंवत्तेचा की माझ्याकडचे पैसे संपतील, मी का लोकांसाठी करू, ही भावना ठेवलेली नाही मंडळी. आपल्या पुराणांपासून, ज्ञानेश्वरांपासून, माऊलीपासून सर्वांनी परोपकाराचंच महत्त्व सांगितलेलं आहे मंडळी. तुकाराम महाराज जेवत बसलेले असताना त्यांच्या ताटातली एक चपाती घेऊन कुत्रा पळाला, तर तुमच्या आमच्यासारखा माणूस त्या कुत्र्याला हड केलं असतं, त्या कुत्र्याला मारलं असतं, दगड मारला असता. महाराज माऊलीचं रूप, देवाचं स्वरूप, परमेश्वराचं रूप, ते माऊली त्याच्या मागे पळाले की चपाती तू नुसती कशी खाईल, त्याच्याबरोबर भाजी भाकरी काहीतरी हवी म्हणून ते ताट घेऊन त्याच्या मागे पळाले की तू हे पण खा. हेच विश्वाचं दुसरं रूप, ही परोपकाराची भावना. मी म्हणत नाही की तुम्ही देव बना, माऊली बना, तुम्ही काहीतरी सत्कार्य करा, पण मी एक नक्की म्हणतो मंडळी की कोणत्याही कार्यातून, कोणत्याही रूपातून तुम्हाला जर थोडंफार तरी परोपकार करता येत असेल, समजलं ना मंडळी, तर त्या परोपकाराची जाणीव स्वतःजवळ ठेवा. अहो, तुम्ही सगळेजण निदान जो काही पगार कमवत असतात त्याच्यातून नक्की मनावरती हात ठेवून सांगा मंडळी, विडी तंबाखूसाठी तुम्ही महिन्याला 2000 रुपये खर्च करताच ना मंडळी. कीर्तनाला बसल्यानंतर हे खोटं कीर्तन नाही, या भापक कथा नाहीत, पुराणातली नको ती उदाहरणं नाहीत, अंधश्रद्धा पसवणं आमचा उद्देश नाही. आमचं उद्दिष्ट आहे की विज्ञानाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून एक चांगला समाज निर्माण करावा. हे माऊलीचा जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये आमचं योगदान आहे मंडळी. मग सांगा मला मंडळी की व्यसनासाठी 2000 रुपये खर्च करायला तुम्ही तयार आहात, ज्या व्यसनाच्या पाकिटावरती मोठ्या अक्षरात दिलंय की हे तुमच्या शरीराला आणि आरोग्याला हानिकारक आहे, हे वाचून देखील आम्ही ते व्यसन करतोय मंडळी. आम्ही बिडी पितोय मंडळी, आम्ही दारू पितोय मंडळी, आम्ही तंबाखू खातोय मंडळी. परंतु त्या 2000 10 रुपये ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गरीब माणसाला द्यावेचे असतात, गरीबाला द्यावेचे असतात, त्यावेळी तुम्हाला ती 10 रुपयाची नोट डोळ्यावर येते. खरं आहे ना मंडळी? अरे याला 10 रुपये कसे देतोयस तू? एखाद्या तुमच्या मुलाने जरी ते दान केलं तर तुमची आई किंवा तुम्ही स्वतः त्याला ओरडता, अरे 10 रुपये कुठे भिकाऱ्याला देतोयस तू, किंवा गरीबाला 10 रुपये कुठे देतोयस तू, किंवा भिक्षा मागणाऱ्याला 10 रुपये कुठे देतोयस तू. मग सांगा मला मंडळी, एका छोट्याशा गोष्टीचं उदाहरण सांगा की व्यसनासाठी 50 रुपये द्यायला तुमच्याकडे आहेत मंडळी, परंतु 10 रुपये दान म्हणून द्यायला तुम्हाला मोठे वाटतायत मंडळी. म्हणजे एका गोष्टीचं उदाहरण द्या, मित्रांबरोबर तुम्ही पार्टी करायला बसता एखाद्या हॉटेलमध्ये, एखाद्या मॉलमध्ये, जिथेही तुम्ही जाता, तिथे तुमचं 5-10 मित्र बसल्यानंतर एक 500 रुपये बिल होतं. ते बिलाची फिगर हॉटेलवाले कसे करून 560 नाही तर 570च्या घरात नेऊन ठेवतात, आणि तुम्ही जेव्हा त्याला 600 रुपये देता तेव्हा त्याला सांगता कीप अ चेंज, 30 रुपये तू टिप ठेव. म्हणजे त्या वेटरला ज्याला गरज नाही, एवढ्या मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये तो काम करतोय, त्याला खूप चांगला पगार आहे, कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त तो कमवत असेल, पण तुम्हाला या गोष्टीची जाणीव नाही. कारण 5 स्टार हॉटेलमध्ये जो दरबार असतो, तुम्हाला ज्ञानासाठी ही गोष्ट सांगतोय मंडळी, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये मोठं हॉटेल असतं ज्याच्या बाहेर एक दरबार असतो, मोठी टोपी घातलेला, ज्याचं काम असतं फक्त नमस्कार म्हणणं, तो खूप सुशिक्षित असतो मंडळी. त्याला कमीत कमी 10 विदेशी भाषा याव्या लागतात, कारण फॉरेनर्स त्या हॉटेलमध्ये येत असतात, आणि त्या माणसाचा पगार हा एका सामान्य माणसाच्या दुपटी ते तिपटीने असतो मंडळी.
खरं आहे मंडळी, ही गोष्ट तुम्हाला जर खरी वाटत नसेल तर तुम्ही माहिती काढा या गोष्टीची. कोणतीही गोष्ट कीर्तनाच्या माध्यमातून सांगताना तुम्हाला चुकीची वाटली तर मला कमेंटमध्ये सांगा मंडळी. लाखो रुपयाचा पगार असतो त्या माणसाला फक्त नमस्कार म्हणण्यासाठी अशा माणसाला तुम्ही टिप देत असता, ज्यावेळी तुमचा पगार कदाचित लाखो रुपये नसेल. मी तुमच्यावर दोष देत नाही किंवा तुम्हाला हीन वाटवत नाही, पण तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की गोष्ट काय करावी. लोक आजकाल ही भांबवली लोक, पगार वाढले लोकांना वाटलं की सगळं संपत्ती आपल्या हातात आली. अरे तुमच्या हातात आलेली संपत्ती, तुमचं पॅकेज आणि तुमचा पगार तुमच्या डोळ्यावरती येतोय मंडळी. ज्या आईने तुम्हाला 9 महिने पोटामध्ये ठेवलं, 3 वर्ष तुम्हाला अंगावरती पाजलं, 20 वर्ष तुमच्यावरती लक्ष दिला, खडा पहारा दिला की हा मुलगा बिघडू नये, अभ्यासावरती लक्ष दिलं, आणि उद्या हे सगळं चांगलं झाल्यावरती जेव्हा तुम्ही पैसे कमायला लागला तेव्हा तुम्हाला ती आई आणि वडील जर डोईजड वाटत असतील मंडळी, त्यांना तुम्हाला असं वाटत असेल की आपण यांची काळजी घेऊ नये, त्यांना वृद्धाश्रमात पाठवायची तुमची इच्छा होत असेल मंडळी, तर तुम्ही परोपकार नाही, माणूस म्हणूनही जगायच्या लायकीचे नाही आहेत मंडळी. कीर्तनात कोणतीही गोष्ट तुम्हाला राग आला असेल, वाईट वाटले असेल, तर त्याला मी काही करू शकत नाही मंडळी, कारण हे कीर्तन सत्य सांगण्यासाठी आहे, कोणाची स्तुती सुमन गाण्यासाठी नाही, तुमची खोटी स्तुती करण्यासाठी हे कीर्तन नाही मंडळी. परोपकाराची कुठेतरी जाणीव आपल्यामध्ये ठेवा. कित्येक सारे धर्म आहेत, कित्येक अशा गोष्टी आहेत. मी बऱ्याचदा असं पाहिलं लोकांना की आज या कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांना अन्नधान्य, पाणी पुरवठा काही मिळत नाहीये, अशा लोकांना जाऊन तुम्ही अन्नधान्याचा उपक्रम करताय, खूप चांगली गोष्ट आहे. 2 किलो तांदूळ, 1 किलो गहू, तुमची डाळ, जेणेकरून त्या माणसाने मीठ भाकरी घरात जी काय आपली आहे डाळ खिचडी ती बनवून खावी. आणि कोणत्याही कारणासाठी, कारण गरीब माणसं आहेत, हातावरती पोट आहे, ते बाहेर गेल्याशिवाय त्यांच्या घरात अन्न येणार नाही, अशा व्यक्तींना जाऊन त्यांनी दान केलं, खूप चांगली गोष्ट आहे. पण कुठेतरी ही गोष्ट बघून, हे परोपकाराची जाणीव त्यांच्यामध्ये नाही, हे बघून वाईट वाटतं. कारण हे दान देत असताना त्याचा आणि स्वतःचा दोघांचा त्यांनी फोटो काढला आणि सोशल मीडियावरती टाकला. कित्येक लोकांनी फोटो आपला सोशल मीडियावर जाऊ नये, आपली आर्थिक परिस्थिती लोकांना कळू नये म्हणून ते दान घेतलं नाही. गरीब लोक उपाशी राहिली मंडळी. सांगा मला मंडळी, ज्या खऱ्या लोकांसाठी तुम्ही ही गोष्ट करत होतात त्यांनाही कुठेतरी स्वाभिमान असेल ना. देव न करो पण आज ना उद्या ही परिस्थिती तुमच्यावरती आली असती मंडळी, आणि तुम्हाला कोण दान करायला आलं असतं आणि त्याने तुमचा फोटो घेऊन सोशल मीडियावरती टाकला असता, तुमच्या मित्रपरिवाराला, गावाला, समाजाला, नातेवाईकांना ही गोष्ट पोहोचवण्यासाठी, तर कदाचित तुम्हीही ते घेतलं नसतं मंडळी. मग सांगा मला मंडळी, आपण काय करतो. अहो, दान करताना एक गोष्ट सांगितली जाते की ह्या हाताने केलेला दान ह्या हाताला कळू नये, इतकं ते गुप्त ठेवलं जातं, तेव्हा ते दान कुठेतरी फळतं. खरं आहे ना म्हणे. आपण कोणासाठी काय करतो, कोणासाठी आपण काय निभवतो, या गोष्टीपेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही जे दान केलं ते दान फक्त आपल्यापुरतं राहावं. परोपकार केला तर त्या परोपकाराची जाणीव दुसऱ्या कोणाला होऊ देऊ नये. आपण ज्याच्यासाठी ते करतो, त्याच्यासाठी ते केलेल्या गोष्टी आपण त्याच्यापर्यंत पोहोचवतो नाही, तेव्हा ते खरं दान देवापर्यंत पोहोचतं, तेव्हा त्याच्या माध्यमातून तुम्हाला 10 पट मिळत असतं. कारण दानाची व्याख्या आहे, तुम्ही टाकलेल्या 1 रुपयाचा 10 रुपयापर्यंत तुमच्याकडे येतो, परंतु तुम्ही टाकलेला तो 1 रुपया तुम्हाला स्वतःहून दुसऱ्या कोणालाही सांगता कामा नये. आम्ही केले, पण आम्ही त्याचं स्टेटस ठेवलं की आम्ही एवढे ह्या फंडला दान दिले. बऱ्याच लोकांचे स्टेटस बघितले मी, या फंडला एवढे दान दिले, या संस्थेला एवढे दान दिले. मंडळी असं करू नका. तुम्ही त्यापेक्षा कमी द्या, तुम्ही 5 रुपये द्या, तुम्ही 10 रुपये द्या, तुम्ही 50 रुपये द्या, पण या गोष्टी लोकांना सांगू नका मंडळी. कारण परोपकार हा तोच असतो ज्यावेळी तुम्ही त्याची स्वार्थ भावना मनातली काढून टाकता. माणसाचं मी पण हरवलं तेव्हा तो खरा परोपकार. प्रत्येक जण साधं एक झाड तुम्ही लावता, तुम्हाला कल्पना असेल मंडळी, एखादं झाड तुम्ही लावता, ते झाड काय करत असतं, ते झाड तुमच्या घराशेजारी असतं, तेव्हा ते झाड हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेत असतं आणि ऑक्सिजन तुम्हाला देत असतं. आज या कोरोनाच्या काळात तुम्हाला ऑक्सिजनचं महत्त्व समजलं आलं असेल. एका माणसाला जिवंत राहण्यासाठी माणूस 24,000 वेळा, पूर्ण दिवसामध्ये 24,000 वेळा असं श्वासोश्वास करत असतो. असं 24,000 वेळा श्वासोश्वास करण्यासाठी त्याला 3 ऑक्सिजनचे सिलेंडर लागतात, ज्याचा एका दिवसाचा खर्च मंडळी 12,500 रुपये आहे. ऑन एन ॲव्हरेज सांगतोय मी तुम्हाला, हॉस्पिटल टू हॉस्पिटल कदाचित दर बदलतील, पण ऑन एन ॲव्हरेज 12,500 रुपये एका दिवसाला तुम्हाला ऑक्सिजन लागतो. आता सांगा मला म्हणजे एका दिवसाला 12,500चा ऑक्सिजन तुम्हाला लागतो, म्हणजे एका महिन्याला तुम्हाला 36,000चा, आता 10 एका वर्षाचा, आणि तुम्ही जगत असल्यापासून आतापर्यंतचा, याचा अर्थ मंडळी करोडो रुपयाचा ऑक्सिजन तुम्हाला झाडाच्या माध्यमातून मिळत होता. मग त्याच्यावरती परोपकार म्हणून तुम्ही काय केलं? एक झाड तरी तुम्ही लावलं का? अहो, उलट जी होती ती झाडं तुम्ही तोडून टाकलीत. स्वतःच्या घराभोवतीची झाडं तोडल्यामुळे घरावरचा आसरा गेला, आणि आज या वादळाच्या वाऱ्यामध्ये आलेल्या झाडाचं जे स्वरूप होतं, ज्या झाडांमुळे जी वादळं रोखली जात होती, तुम्हाला कल्पना नसेल मंडळी की तुम्हाला वाटतं प्रत्येक गोष्ट अशी नाही. झाडाच्या गावाच्या वेशीवर लावलेली झाडं ही ह्याच्यासाठी असतात की आलेलं पहिलं वादळ त्या झाडांवरती लागतं. मंदिरावर लागलेला कळस याच्यासाठी असतो की गावात आलेला पूर त्या कळसाला पाणी लागल्यानंतर ओसरून जातो. या व्याख्या आहेत, ह्याला सायन्सचे प्रूफ आहेत, ह्याला विज्ञानाची साथ आहे. पुरातन काळापासून गेलेली प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा नाही म्हणजे त्याच्या मागे असलेलं विज्ञान समजून घ्या. नॉर्मल तुम्ही शेती पण लावता, तर शेतीच्या आजूबाजूला तुम्ही झाडं लावली जातात. ही झाडांचं कारण हे असतं कारण त्या पिकाला ऑक्सिजन मिळत राहावा म्हणून. काटेरी झाडं जी शेतीच्या मध्ये लावतात जेणेकरून कोणत्याही पक्ष्याने प्राण्याने आत घुसून ती झाडं खाऊ नयेत. सोबतच त्या काटेरी झाडांमध्ये लिंबाचं झाड थोडक्यात, तर ते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं झाड असतं, आणि अशा झाडांमुळे शेताला ऑक्सिजन मिळत असतो आणि त्यामुळे ती शेतीची भरभराट होत असते. सोबत अशी झाडं लावली जातात जी जमिनीची मुळं भुसभुशीत करत जातात, जेणेकरून शेतीसाठी जमीन नांगरली जाईल.
मंडळी. आणि अशा झाडांच्या मुळांमुळे शेतीतलं पाणी शेतीतच राहतं, ते शेतीच्या जमिनीच्या बाहेर येत नाही. मंडळी, प्रत्येक गोष्टीला विज्ञानाची साथ आहे, परंतु आम्ही ही गोष्ट जमवली नाही. आम्ही ती झाडं कापली, विकून टाकली, शेतजमिनी मोकळा केला, घरं मोकळी केले. आणि आज ज्यावेळी वादळ आलं त्यावेळी आम्ही रडत बसलो की आमच्या घरावरती वादळ आलं. घरावरती वादळ आलं कारण झाडात तुमची झाडं नाहीत, गावात तुमची झाडं नाहीत. गावाच्या नदीच्या आणि समुद्राच्या किनाऱ्यावर जी चिपीची झाडं लावली जायत आहे त्याच्यामुळे आलेलं मोठ्यात मोठं वादळ त्या झाडाभोवती नभून जायचं. अहो, पुरातन काळापासून गाजलेला कुठचा गड कोणत्या वादळाने पडला का? नाही ना, कारण त्याच्या मागे त्याने घडलेल्या प्रत्येक गोष्टी आणि शास्त्राला ते निभवत राहिले, ते पाळत राहिले. आणि त्या गोष्टीमुळे त्यांच्या गोष्टींचं आजही ते गड कधी हल्ले नाहीत. एवढ्या मोठ्या वादळात, आज एवढं मोठं कोकणात वादळ आलं, खूप वाईट झालं. पण त्या वादळात एक तरी शिवाजी महाराजांच्या कालीन किल्ल्याला जरा जरी धक्का लागला का मंडळी? मंडळी, म्हणून सांगतो की कोणतीही गोष्ट करत असताना परोपकाराची जाणीव स्वतःच्या मनाजवळ ठेवा. मला हे जे शरीर मिळालं हे शरीर माझं नाही. अहो, करोड एक शरीरातला एखादा भाग तुमचा जर खराब झाला, देव करो होऊ नये, पण चुकून जर कधी खराब झाला तर तुम्हाला कळेल एक एक भागाची किंमत ही करोडो रुपये आहे. करोडो रुपये देऊन पण तुम्हाला तो भाग मिळेल आणि तसाच मिळेल आणि पहिल्यासारखा चालेलच असं नाही. मग सांगा मला, एवढं करोडो रुपयाचं शरीर जे दिलंय ते आपल्याला कशासाठी? दारू पिण्यासाठी? सांगा मला. 70 रुपयाची 100 रुपयाची दारू पिऊन आपल्या शरीराचं आपण नुकसान करून घ्यायचं आणि ह्या दारू पिल्याने नुकसान झाल्याने आपण आपल्या शरीरावरती जे काही दुष्परिणाम होतात त्या दुष्परिणामाचा रिझल्ट फक्त आपण भोगत नाही मंडळी, तर आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत. कारण तुम्हाला उद्या काय वाईट झालं, तुमचं काय वाईट झालं तर तुमच्या परिवाराला आणि मुलांना भोगावं लागतं मंडळी. मग सांगा मला मंडळी, तुम्हाला व्यसन करताना बघून ती मुलं ती काय शिकणार? कारण त्यांचं वयच ते आहे की वाईट गोष्टींकडे ते लगेच अट्रॅक्ट होणार. आज तुम्हाला एखादी वाईट गोष्ट शिकवणं शक्य नाही, पण लहान मुलांना ते अट्रॅक्ट लगेच केलं जातं. मग तुम्ही त्यांच्यासमोर काय म्हणून आदर्श ठेवता? तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासमोर व्यसनाचा आदर्श ठेवला नाही ना, मग तुम्ही तुमच्या मुलांसमोर चुकीचा आदर्श, एक वाईट समाज घडवण्यासाठी जर काम करताय तर तुमच्यात परोपकाराचं काहीही नाही मंडळी. पुन्हा एकदा सांगतो मंडळी, हात जोडून सांगतो की परोपकार करणं हा माणसाचा सगळ्यात मूलभूत धर्म आहे. एखाद्या पक्षाचा थवा पण उडताना बघितला तर सगळ्यात पहिला जो उडणारा पक्ष असतो तो मागच्या थव्याला सांगत असतो. कोल्ह्यांचा लांडा ज्यावेळी चालत असतो त्या लांड्यामध्ये बघा, कोल्ह्यांचा जो ग्रुप आपण ज्याला म्हणतो समूह चालत असतो, त्या समूहामध्ये नेहमी पहिला कोल्हा असतो, शेवटी 2 कोल्हे असतात. हे त्या समूहाचं संरक्षण करण्यासाठी घेतले असतात. मंडळी, हे विज्ञानाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत. आज ग्रहण आहे, बरेच लोक त्या ग्रहणामध्ये अंधश्रद्धांचं तुम्हाला उदाहरण येतं. मंडळी, अंधश्रद्धा करू नका, पण परोपकार नक्की करा. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर दिसतंय की तुमच्या ताटात 2 भाकरी पडते, पण तुमच्या आजूबाजूला जर कोणाच्या ताटात 2 भाकरी पडत असेल, मी म्हणत नाही जास्त करा, पण त्याला एक वेळ जेवण द्या मंडळी, एक वेळ जेवण द्या. पण त्या गोष्टीचं कुठे गाजावाजा करू नका. पुण्याचं काम करत असताना त्या पुण्याच्या कामाचं श्रेय घेण्याचं काम करू नका. तुमचे फोटो काढू नका. नक्कीच मंडळी, आज ना उद्या ही परिस्थिती मंडळी, केवढंही मोठ्या जगावरती संकट आलं ते कधी राहिलं नाही आणि यापुढेही राहणार नाही. परंतु या संकटात तुम्ही जी जाणीव करता, ती कामं करता, ती कामं कायम राहतात. आज केलेला परोपकार उद्या कधीतरी फिरून तुमच्यासाठी येईल मंडळी. त्यावेळी या छोट्याशा कीर्तनकाराची मोठीशी आठवण तुम्हाला होईल मंडळी. चॅनेलवरती हे आमचं जे काही आज परोपकारावरती कीर्तन होतं ते नक्की तुम्हाला आवडलं आहे. मला कल्पना आहे की आवडलं आहे म्हणूनच तुम्ही आज शेवटपर्यंत ऐकत आहात. तर नक्की या चॅनलच्या खाली एक लाल बटन आहे सबस्क्राईबचं, ते करा, जेणेकरून उद्या पुन्हा आम्ही जे काही नवीन कीर्तन घेऊन येऊ ते कीर्तन तुमच्यावरती पोहोचेल. उद्या आपण ग्रहणाविषयी बोलणार आहोत मंडळी. ग्रहणाविषयी असलेल्या अंधश्रद्धा, ग्रहणाचं खरं कारण, या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत. आज आपलं ग्रहण आहे, ठीक आहे मंडळी. तर ह्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत मंडळी. त्यामुळे ह्या कीर्तनाच्या चॅनेलला लाईक करा आणि हे कीर्तन जे काय हे माऊलीच्या माध्यमातून चांगले जे विचार, गाथ्यामध्ये, गीतेमध्ये सांगितलेले चांगले विचार, हे जे लोकांना माहिती आहे पण लोक अवलंबन करायला विसरतात, ते पोहोचवण्याचं एक छोटंसं कार्य आम्ही करतो. त्यामुळे चॅनेलला लाईक आणि त्याच्या व्हिडिओजला शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, जेणेकरून नवनवीन लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. त्यांच्यापर्यंत एक चांगलं मार्गदर्शन करून एक चांगला समाज घडवण्यामध्ये आमच्यासोबत तुमचा हातभार लागेल मंडळी. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला तू वेडा कुंभार. नमस्कार माऊली.